नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे आगरी स्टाईल पाया सूप। बकऱ्याचे 8 पाय घेतलेले आहेत, ते भाजून व्यवस्थित साफ करून तोडून घेतलेले आहेत। मी रश्श्यासाठी वाटण तयार करून घेते। त्यासाठी एक मोठा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो तेलात चांगला भाजून घेते। चांगला असा गोल्डन ब्राउन झाला की कांदा काढून घ्यायचा आहे आणि 1 वाटी खोबरा तो पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आणि नंतर वाटण्यासाठी आपण त्यात टाकणार आहे भाजलेला कांदा, खोबरा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। त्यात टाकायचं आपण कोथिंबीर, अद्रक आणि लसूण, हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, वाटण तयार करायचं आहे। आणि आता मी फोडणीची तयारी करते। त्यासाठी एका टोपामध्ये तेल घेतलेलं आहे, 6 ते 7 पळ्या तेल घेतलेलं आहे मी अंदाजे। त्यात टाकणारे अख्खा गरम मसाला, तेलात परतला की त्यात टाकणारे आला लसूणची पेस्ट पण व्यवस्थित हलवून घ्यायची। नंतर मी घेते आगरी मसाला, 6 ते 7 चमचे घेतलेला आहे। आणि हळद, गरम मसाला आणि मटन मसाला घेणार आहे। तो व्यवस्थित तेलात हलवून मग नंतर त्यात ते साफ केलेले पाया घेणार आहेत आणि ते सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे सगळं करत असताना गॅस स्लोच ठेवायचा आहे, म्हणजे आपला मसाला जळणार नाही। सगळं व्यवस्थित हलवून झालं की आपण त्याच्यावर ठेवणार आहे झाकण आणि त्यात थोडं पाणी टाकणार आहे आणि थोडा वेळ 5 मिनिट म्हणजे वाफेवर थोडंसं शिजून देणार आहे। 5 मिनिटानंतर त्यात मी टाकते चवीपुरतं मीठ आणि आपण तयार केलेला वाटण घालून सगळं व्यवस्थित हलवून घेते। आणि त्यात टाकणारे गरम पाणी नेहमी मटण असू दे किंवा मुंडी, पाय, ह्याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं। पाया लवकर शिजत नाही म्हणून मी कुकरला लावते। आता मी कुकरला 9 ते 10 शिट्ट्या देणार आहे। त्यानंतर आपण थंड झाला कुकर की खोलून बघायचं आहे शिजलं आहे की नाही, कारण पाया शिजायला खूप वेळ लागतो। म्हणून जर नसेल शिजला तर अजून 2-3 शिट्ट्या तुम्ही देऊ शकता। आता आपला पाया सूप तयार झालेला आहे। मस्त गरम गरम असं भात किंवा भाकरीबरोबर खायला घ्यायचं आहे। आणि माझ्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा। धन्यवाद।